ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। बोला कुंडलिका महाराज की जय। 199 पान, अध्याय 6, 12वा श्लोक। पाठीमागील तासाना आपण बरंच ध्यानाच्या संदर्भात विवेचन केलं होतं आणि त्यामुळं थोडा पुढचा श्लोक हा थांबला होता। ततैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युज्यान योगम आत्मविशुद्धये। म्हणजे त्या आसनावर बसून, वर सांगितलं आसन 11व्या श्लोकामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे। त्यानंतर माऊलीनं वर्णन करताना ते स्थान कसं असावं त्याचंही वर्णन केलेलं आहे, ते झालेलं आहे। आपण स्थान कसं शांत असावं, निवांत असावं, त्या ठिकाणी पाण्याचे झरे कसे असावेत, इतर स्वापद कसे नसावीत, आणि मग एखादी कोकिळा वगैरे असली तर आमचं काही ना हरकत नाही वगैरे वगैरे, अशा प्रकारचे सुंदर वर्णन माऊलीने केलेलं आपण पाहिले। आता मग अशा ठिकाणी आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून यत चित्तेंद्रिय क्रिया मन एकाग्र करून, तथैकाग्रं मनः कृत्वा, मन एकाग्र करून अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा। आत्मविशुद्ध हे या अंतकरणाच्या शुद्धीसाठी त्या ठिकाणी बसून, आसनावर बसून चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया ह्या ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा। म्हणजे योगाभ्यास करण्यासाठी काय काय करायचं ते सांगितलं। एक म्हणजे त्या आसनावर बसावं, आसन कसं करायचं सांगितले। त्यानंतर चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवायच्या। चित्त म्हणजेच मन, अंतकरण चतुष्टय असल्याला म्हटलं जातं। चित्त, मन, अहंकार वगैरे वगैरे, ह्या सगळ्या मनाशी संबंधित असणाऱ्याच गोष्टी। तर ते एकाग्र करायचं आहे, ताब्यात ठेवायचं आहे आणि अंतकरणाच्या शुद्धीसाठी अभ्यास करायचा आहे। म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल पा, चित्त आणि मन तुमच्या ताब्यात असलं पाहिजे आणि इंद्रियांच्या क्रिया ताब्यात असल्या पाहिजे। इंद्रियांच्या क्रिया कधी ताब्यात राहतात? जेव्हा चित्त आणि मन ताब्यात असेल तेव्हा। कारण फक्त इंद्रिय काहीच करू शकत नाहीत, मनामार्फत इंद्रिय विषयांचं सेवन करतात, मागं सांगितले। म्हणून मन ताब्यात असलं पाहिजे, चित्त ताब्यात असलं पाहिजे आणि अशा प्रकारे मग एकाग्र मन करून चित्तशुद्धीसाठी अभ्यास करायचा आहे। जे चित्तामध्ये अनेक भरलेल्या ज्या गोष्टी आहेत, आसक्ती आहेत, षड्रूप आहेत, हे सगळं हळूहळू एक 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 बाहेर गेलं पाहिजे, नष्ट झालं पाहिजे। आणि हे सगळं हळूहळू एक एक बाहेर गेलं, नष्ट झालं की मग काय होतं? चित्त शुद्ध होतं आणि शुद्ध चित्तामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब आपल्याला स्पष्ट दिसतं, म्हणजे आत्मानुभव येतो। आपल्याला आता आत्मानुभव काय येत नाही? त्याचं आपलं अंतःकरण शुद्ध नाही, चित्त शुद्ध नाही। म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये अनेक गोष्टी भरलेल्या आहेत, इतक्या इतक्या भरलेल्या आहेत, कोंबून आपण भरलेल्या आहेत त्या। मग त्या सगळ्या काढायच्या आहेत आणि त्यामध्ये एकच तो परमेश्वर भरला पाहिजे। तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, माझा देह विठ्ठलानं भरून गेलेला आहे। भरून गेला हा शब्द मला योग्य वाटत नाही, तो मुळात भारीला असा असावा, भारित होणे। जसं विद्युत भारित एखादी वस्तू होते ना, तसं विठ्ठल भारित झालेला आहे माझा देह। शब्दप्रयोग वेगळा वापरतो, विठ्ठल भारित झालेला आहे। आणि त्यामुळं मग षड्रूपूना राहण्यासाठी आता काही जागा शिल्लक राहिलेली। त्यामुळे माझा देह कसा झाला, अंतःकरण कसं झालेलं आहे? अत्यंत शुद्ध झाले, पवित्र झाले। अशा या अंतःकरण शुद्धीसाठी काय करायचं? मन एकाग्र करून हे चित्त जे आहे ते चित्त आणि इंद्रिये यांच्या क्रिया ताब्यात ठेवायच्या। जे इंद्रियांच्या क्रिया करू नये असं म्हटलं नाही,
लक्षात घ्या, प्रत्येक शब्दाला काहीतरी वेगळा अर्थ आहे. गीता हे जीवनाचं तत्वज्ञान हे आपण लक्षात घेतलं. करू नये असं म्हटलं नाही. ताब्यात ठेवायच्या म्हणजे जेवढ्या पाहिजे तेवढ्याच त्या करायच्या. योग्य त्या पद्धतीने योग्य त्या ठिकाणी जेवढ्या हव्या तेवढ्या क्रिया झाल्या पाहिजेत. अधिक होता कामा नये असा त्याचा अर्थ आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे जसं देहाला आवश्यक आहे तेवढं जेवण खाल्लंच पाहिजे, पण लग्नात चांगलं जेवण आहे आणि किंवा भरपूर मिळतंय फुकट म्हणून डबल खायचं असं करू नका. काही माणसं करतात. म्हणजे क्रिया ताब्यात पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. मग ते खाण्याची क्रिया असेल, बघण्याची असेल, बोलण्याची असेल, मागं मी बोललोय त्याच्यावर, ऐकण्याची असेल, ह्या सगळ्या क्रिया ताब्यात असेल. काय ऐकायचं नाही काय ऐकू नये, काय पाहायचं नाही काय पाहू नये, काय बोलायचं नाही काय बोलू नये, हे समजलं पाहिजे. हा विवेक असला पाहिजे असा त्याचा अर्थ. आणि म्हणून म्हटलं की या क्रिया ह्या चित्ताच्या अंतःकरणाच्या ज्या क्रिया आहेत, ती क्रिया शरीराच्या क्रिया तुमच्या ताब्यात असल्या पाहिजे. आणि मग ताब्यात तुमच्या हळूहळू क्रिया राहिल्या त्या की मग चित्तशुद्धीसाठी तुम्ही हळूहळू हा योगाभ्यास करू लागता असा त्याचा अर्थ आहे. जे हळूहळू मग योगाभ्यास चित्तशुद्धीसाठी हे करायचं आहे असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे इंद्रियांच्या क्रिया चित्ताच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून चित्तशुद्धीसाठी अभ्यास करायचा आहे असं सांगितलं. आता माऊली काय म्हणते पहा. मग ते तर आपण एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. मग त्या ठिकाणी बसावं, अंतकरण एकाग्र करावं, मन एकाग्र करावं आणि करुणी सद्गुरु स्मरण, सद्गुरूंचं स्मरण करावं. आणि मग अनुभवीजे, मग त्या आत्मतत्वाचा अनुभव घ्यावा. म्हणजे पुढे आत्मतत्वाकडे जावं. पण इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली जी वरच्या श्लोकात नाही, ती वरच्या श्लोकात सांगितलं अंतकरण एकाग्र करावं. पण सद्गुरूचं स्मरण काय करावं, सद्गुरूंचं स्मरण करावं. म्हणून काल तुम्हाला मी काय केलं, ते जी तुमची कोणी सद्गुरूची परंपरा असेल ती त्या सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे. आणि सद्गुरूंचं स्मरण करून त्या ठिकाणी त्या आसनावर बसायचं आहे. म्हणजे आसनावर बसायचं, पहिल्यांदा कुणाचं स्मरण करायचं आहे, सद्गुरूंचं स्मरण. आपली जी गुरु परंपरा असेल त्या गुरु परंपरेचं स्मरण करायचं, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. आणि मग अनुभवीचे, मग या गोष्टींचा हळूहळू अनुभव आपण घ्यावा. आता सद्गुरू स्मरण करायचं नाही, एकाग्र अंतकरण करायचं, एकाग्र तन्मय करायचं, तद्रूप होऊन करायचं, हे लक्षात घ्या. सद्गुरू स्मरण सद्गुरूंशी तद्रूप व्हायचं, एकरूप व्हायचं. अध्यात्मामध्ये ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की एकरूप व्हायचं त्या गोष्टीशी आणि ती गोष्ट करायची. तद्रूप व्हायचं आहे भगवंताशी, त्या सद्गुरूंशी, आणि तद्रूप होऊन त्यांचं स्मरण करायचं आहे. आणि पुन्हा म्हटलं जे तर स्मरतेनी आदरे. आणि मग आदरानं अशा प्रकारे तुम्ही जर त्यांचं स्मरण केलं, त्या स्मरणानं म्हणजे आदरानं केलेल्या स्मरणानं सबाह्य सात्विके भरे, तुमच्या अंतःकरणामध्ये बाहेर आणि आत सगळं काय तुमचं अंतःकरण तुमचे शरीर सात्विकतेनं भरून जाईल. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे त्या सद्गुरूंचं स्मरण आदरानं केलं तर तुमचं अंतःकरण, तुमचं शरीर, तुमचं मन सगळं सात्विकतेनं भरून जाईल, भरलेलं असेल. जो काठिण्यवीर्य अहमभावाचे, जो कठीणपणा आहे तो कठीणपणा जर अहमभावाचा जो आहे तो नाहीसा झाला किंवा अशा प्रकारे अंतःकरण हे सात्विकतेनं भरून जाईल. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही हा आदरानं अशा प्रकारे सद्गुरूंचं स्मरण करून याचा हळूहळू काय घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा. हे लक्षात. तद्रूपता पाहिजे, एकरूपता पाहिजे. आपल्याकडे तद्रूपता नसते, एकरूपता नसते. आपण अध्यात्म करतो म्हणजे कसा फॅशन म्हणून करतो, म्हणजे त्यानं केलेलं आहे म्हणून मी करायचं. आम्ही सत्यनारायणची पूजा घातली का, काल शेजाऱ्यांनी घातली होती म्हणून आम्ही सत्यनारायणची पूजा घातली, त्याला काय अर्थ नाही. तद्रूप झाला ना आनंद मिळतो. आपण का आपल्याला आनंद का मिळत नाही, तद्रूप होत नाही म्हणून मिळत नाही. एक गोष्ट सांगतो. पूर्वी आम्हाला एक पाठ होता, एक धडा होता. त्या धड्याचं नावच होतं की आम्रयोग. धड्याचं नाव काय, आम्रयोग. आणि आम्रयोगामध्ये त्या लेखकानं आंबा कसा खावा त्याचं वर्णन केलं. आता तुम्ही म्हणाल ह्यात काय विशेष आहे का, आंबा कसा खावा म्हणजे काय. हां, नाही, लेखक शेवटी.
मग त्यामध्ये सुशिक्षित माणसं आंबा कसा खातात, अशिक्षित माणसं आंबा कसा खातात, ग्रामीण भागातली माणसं आंबा कसा खातात, पुरुष आंबा कसा खातात, स्त्रिया आंबा कसा खातात आणि लहान मुलं आंबा कसा खातात याचं वर्णन केलं. थोडक्यात सांग, जास्त नाही वेळ. हा, मग सुशिक्षित माणसं आंबा कसा खातात, आंबा कापतात, त्याच्या फोडी तयार करतात, बरोबर आहे. मग ती फोड म्हणजे आतली जी कोय असते ती घरात जर कोणी वॉचमन वगैरे असेल, गडी वगैरे, त्याला देतात, बरोबर आहे. आणि मग ती एक एक फोड अशी धरायची, बरोबर हाताला लागता कामा नये, इकडं शर्टला वगैरे लागता कामा नये, आणि अलगद अशी तोंडात घालायची आणि ती चोकून आंबा खायचा. सुशिक्षित लोकांचा आंबा खाण्याचा प्रकार. मुलं कशी आंबा खातात, आणि खेड्यातली मुलं जायचं, झाडाखाली जायचं, एक दगड त्या आंब्याला मारायचा, दगड तो आंबा खाली पडतो, तो झाडावर पिकलेला असतो, तो तोंडात घ्यायचा आणि चोकायला लागायचं, आणि मग ते सगळं ओळघरतंय नाही का, सगळं दोन्ही हातावर उघडतं, शर्ट सगळं खराब होतो, तो आंबा संपल्यानंतर ते सुद्धा चोकून खायचं. म्हणजे ते आंबा खाण्याशी एकरूप झालेले असतात पूर्णपणे, त्यांना काही दुसरं भान नसतं, म्हणून त्यांना आंबा खाण्यातला आनंद मिळतो. आमचं कसं सुशिक्षितपणा, सगळं कसं व्यवस्थित पाहिजे, आनंद मिळत म्हणजे आम्ही एकरूप होत नाही, तद्रूप होत नाही आणि ती गोष्ट करत, म्हणून त्यातला आनंद मिळेल. इथं तद्रूपता महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून माऊली सांगते की त्याच्याशी एकरूप होऊन मग तुम्ही सद्गुरूंचं स्मरण करा, आणि आदराने केलेल्या त्या स्मरणामुळं तुमचं अंतःकरण सबाह्य सात्विकानं भरून जाईल. जेव्हा तुमचा हा अहंभाव जो आहे त्या अहंभावाचं काठीण्य गिरून जाईल, कठीणता अहंभावाची, म्हणजे अहंभाव हळूहळू काय होतो, कमी होऊ लागतो, असा त्याचा अर्थ. आणि मग त्या आसनावर बसून अशा प्रकारे सद्गुरूंचं स्मरण केल्यावर आणि तुम्ही ध्यानाला बसल्यावर खरोखर असं तन्मय होऊन ध्यान करू लागलात तर काय होईल, फार सुंदर आहे, अप्रतिम आहे. विषयांचा विसरू पडेल. मग विषयांचा विसर आपोआप पडेल, विषय सोडावे लागत नाही. तर पहा, याच्या अगोदर माऊली असं सांगत होती 3ऱ्या 4थ्या 5व्या अध्यायामध्ये, विषय सोडा, प्रयत्नानं सोडा, सोडावेच लागतील. इथं नाही, इथं विषयांचा विसर आपोआप पडतो, विषयांचा विसरच पडतो, विषय आठवतच नाही, विषयांचा विसरू पडे. इंद्रियांची कसमस मोडे, इंद्रियांची तळमळ मोडून जाते. जे इंद्रिय तळमळत असतात ना, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे, ती तळमळच त्यांची काय होते, आपोआप काय होते, नाहीशी होते. मनाची घडी घडे हृदया माझी, आणि मनाची घडी हृदयामध्ये घडते, म्हणजे बाहेर जाणारं मन आतच स्थिर होत, बाहेर जातच नाही, त्याची घडीच बसते आतल्या आत. म्हणजे पहा, विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडी. आता इंद्रियांना सांगावं लागत नाही, प्रयत्न करावा लागत नाही, काही करावं लागत नाही, आपोआप सगळं होतं. इंद्रियांची तळमळ नष्ट होते, इंद्रिय विषयाकडे जातच नाही. तो मनाची घडी घडी हृदया माझी, आणि मन बाहेर जाणारं मन ज्याला सतत आवरावं लागतं ना, ती त्याची घडी आपोआपच कुठं होते, हृदयात होते. पण असं ध्यान केलं पाहिजे ना. परवा मी सांगितलं सगळं ध्यानाबद्दल, अजून सांगतो काय. मग तुम्ही त्या ठिकाणी, त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी स्थिर राहा, नाहीतर त्या अनाहत चक्राच्या ठिकाणी स्थिर राहा, नाहीतर मणिपूर चक्राच्या ठिकाणी स्थिर राहा, कुठं राहा. पण त्यात ध्यान करताना काही गोष्टी काल परवा सांगितल्याच, कसं करावं आणखी सांगतो. संतांनी विठ्ठलाचं ध्यान 2 प्रकारे करायला सांगितलं. विठ्ठलाचं ध्यान कसं करावं, 2 प्रकारे. कसं, एकदा वरून खाली, ती विठ्ठलाची मूर्ती समोर, वरून खाली आणि खालून वर. तुम्ही डोळे मिटा आणि त्याचं ध्यान करा. वर मुकुट आहे, तो त्याच्यावर फुलं आहे, तुळशीपत्र आहे, नंतर तो त्याचा चेहरा, हे डोळे मिटलेले आहेत, योगमुद्रा आहे ती, त्यानंतर त्याचे ते हात खाली कमरेवरले, त्याचं पितांबर, त्याचं ते वक्षस्थळ, श्रीवत लांछन ते चिन्ह, त्याचे पाय, आणि खाली शेवटी ते त्याचे समचरण जे आहेत ना, ते समचरण, आणि त्याला नमस्कार करायचं. असं एकदा काय करा, डोळे मिटा आणि त्याचं ध्यान करा. हे एक झालं. आता खालून वर त्याचे समचरण, त्याचे ते पाय, त्याचं तो पितांबर, त्याचं ते वक्षस्थल, त्याचे ते हात, त्याच्या गळ्यातील ते अनेक प्रकारचे अलंकार,
त्याची ती कुंडल कानातील, त्याचा तो चेहरा, त्याचा तो मुकुट, त्याच्यावर ते तुळशीपत्र, ते पुष्प खालून वर, असं ध्यान करा. ध्यान होत का नाही? असं ध्यान जर लागलं ना तर मग अशी अवस्था प्राप्त होते. याला म्हणतात ध्यान. संतांनी 2 प्रकारे असं सांगितलं. त्या विठ्ठलाचं ध्यान करणं, जी ध्यानाची जी प्रक्रिया आहे ना ती अशी सांगितली आहे, असं आपल्या लक्षात येईल. असं ध्यान झालं ना मग विषयांचा विसरू पडे. मग त्या विठ्ठलाचं असं तुम्ही ध्यान केलं ना, नाही विषय आठवत, येणारच नाहीत विषय. मग तुम्ही त्या विठ्ठलाच्या चरणाशी पूर्णपणे एकरूप व्हाल. एवढे पूर्ण एकरूप व्हाल की त्या कान्होपात्रेनं जनाबाईंवर म्हटले ना, क्षेम देता गेले तर मीची मी एकले. माऊली म्हणते, मी त्याला विठ्ठला त्या काय करा, क्षेम द्यायला गेले, आलिंगन द्यायला गेले आणि लक्षात आलं मी एकटीच आहे. मी एकटीच म्हणजे अहो विठ्ठल म्हणजेच मी झालेले आहे, मलाच विठ्ठलाचं रूप प्राप्त झालंय, तर विठ्ठल म्हणून दुसरा कोणी वेगळा नाहीच आहे, मीची मी एकी. ज्ञानदेवांचे अभंग फार सुंदर तो प्रतिमा. अभंगाचा अर्थ लावणं फार कठीण असतं. एका ज्ञानेश्वरीतला ओळ्यांचा अर्थ लावता येतो कारण वरती गीतेचा श्लोक असतो. अभंगाचा अर्थ लावणं कठीण. सगळ्यात गुणाचा अभंगाचा अर्थ लावणं कठीण. मुक्ताईच्या अभंगाचा अर्थ लावणं कठीण. ती काय करते बरं? काय छोटीशी पोरगी हो, एका ओळीमध्ये प्रचंड तत्वज्ञान सांगते. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, माशी व्याली घार झाली, देखोरे मुक्ताई हसली. काय अर्थ लावायचे? भल्या भल्यांची तारांबळ उडते. आणि 7-8 वर्षाची मुलगी हो. म्हणून अभंगाचा अर्थ लावताना आणि आपण तन्मय होऊन जातो. तसं इथं मग इंद्रियांची कसमसमोळे मनाची घडीघडी हृदया माझी. मग तुम्हाला काही करावं नाही लागत त्या आसनावर अशा बसल्यानं. अशा प्रकारे सद्गुरूचं ध्यान केल्यानं ऐशे ऐके हे सहजे फावे तव राहायची. पहा, अशा प्रकारच ऐक्य होई तोपर्यंत, प्राप्त होई तोपर्यंत तिथंच तसंच बसून राहावं. म्हणजे मनाला अशी अवस्था प्राप्त होईपर्यंत काय करावं? त्या आसनावर तसंच त्या अवस्थेमध्ये बसून राहावं. मग तेनीची बोधे बैशी जी आसनावर त्याच आसनावर बसावं. त्या बोधानच आसनावर बसावं. तद्रूप होऊन त्या असा बोध घेऊन त्या बोधानं त्या आसनावर बसावं. आता अंगाते अंगवरी पहा. आणि मग असं बसल्यावर अंगाला सावरावं लागत नाही. अंगालाच अंग सावरत. शरीरालाच काय करतं? शरीर सावरतं, आपोआप सावरतं. तर ह्या सगळ्या क्रिया आपोआप होतात, काही करावं लागत नाही. मी सांगितलं नाही, योग्याला काही करावं लागत, होत असतं. काय असतं? होत असतं, काहीच नाही करावं लागतं. स्वामी स्वरूपानंदांची गोष्ट सांग. एक कोल्हापुरातलीच व्यक्ती आहे. आम्ही जेव्हा ते स्वामींच्या बद्दलच्या आठवणी हे केल्या तेव्हाची गोष्ट. एक व्यक्ती होती, स्वामींच्यावर श्रद्धा होती. एकदा स्वामींच्याकडे जाऊन आल्या होत्या आणि फार दारिद्र्य होतं घरामध्ये, प्रचंड दारिद्र्य. मुलगी बाळंतपणाला आली होती, डिलिव्हरीसाठी आली होती. घरात काहीच नव्हतं. आणि मग काय करायचं असा प्रश्न होता. 1-2 दिवस गेले, स्वामींना नमस्कार केला. 3ऱ्या दिवशी स्वामींच्याकडून पावसवरून 100 रुपयाची ऑर्डर आली, मनी ऑर्डर आली. त्यावेळेस 60-70 वर्षापूर्वीचे 100 रुपये म्हणजे बालनपण आपोआप व्यवस्थितपणे पार पडलं. स्वामींना ते समजलं आणि स्वामींनी ती मनी ऑर्डर केली. हे आपोआप घडलं. ह्याला म्हणतात योगाचं सामर्थ्य. म्हणजे पहा, अंगाते अंगवरी. मग तुम्ही काही करायचं नाही. त्या आसनावर अशा बसल्यानंतर तुमचं अंगच तुम्हाला काय करतं? तुमचं अंगच आवडतं. अहो पुढं सांगितलं, पवना ते पवनु धरी. वाराच वाऱ्याला जातो, म्हणजे श्वासोश्वास जो आहे ना आणि अपान वायू प्राणवायू एकमेकाला धरतात, म्हणजे हे आपोआप घडतं, काही करावं लागत नाही. ऐशी अनुभवाची उजरी होचिला. अशा प्रकारची अनुभवाची स्पष्टता आणि अशा प्रकारचा अनुभव त्याला येऊ लागतो. त्या योग्याला त्या आसनावर अशा पद्धत बसल्यानंतर असा प्रकारचा अनुभव येऊ लागतो. पहा, प्रवृत्ती मागवती मोहरे. जी प्रवृत्ती आहे ती मागे फिरते.
मागे पण म्हणजे कुठली प्रवृत्ती राहतच नाही. आपल्या अंतःकरणाची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कुठलीही राहत नाही, मागं फिरते ती, म्हणजे प्रवृत्ती नष्ट होते. आता पुढे जावं वाटत नाही. समाधी ऐलाडी उतरे, समाधी अलीकडे येते म्हणजे लवकर लागते. अलीकडे येते याचा अर्थ काय? लवकर लागते. म्हणजे समाधी सहज लवकर लागते. प्रवृत्ती नाहीशी होते. इंद्रियांची प्रवृत्ती जाते, मनाची प्रवृत्ती जाते, डोळ्यांची प्रवृत्ती जाते. म्हणजे कुठलंही इंद्रिय जी क्रिया आहे ना ती क्रियाच करत नाही. प्रवृत्ती मागवती मोरे, समाधी ऐलाडी उतरे, आगवे अभ्यासू सरे बैसत घेऊ. आणि बसता क्षणीच सगळा अभ्यास पूर्ण होतो. हां, त्या आसनावर बसल्यावर सगळा अभ्यास काय होतो? पूर्ण होतो. अधिक काही करावं लागत नाही. म्हणजे सगळ्या प्रवृत्ती आपोआप थांबतात. मग भूक लागत नाही, तहान लागत नाही. तुम्ही सोमध्यान करायला बसा आणि जरा एकदा अगदी तिथं स्थिर, काल सांगितल्याप्रमाणे हळूहळू राहायला लागला ना वरती, की तुमच्या लक्षात येईल की आपल्याला भूकही लागत नाही, तहानही लागत नाही, कशाची आठवणच होत. आणि असं वाटतं की या सगळ्यापेक्षा तो आनंद काही वेगळा आहे. आपण त्या तन्मय होऊन जातो, निवांतपणे राहतो. म्हणजे पहा, आघव्या अभ्यासू सरे बैसत, मुद्रेची प्रौढी अशी त्याची सांगी जे लातापरी अशी, तरी उरू या जगनाशी जरू निघाली. आता मुद्रा कशी असावी ते आता मी तुला सांगतो. तरी उरू या जगनाशी जरू निघाली म्हणजे मांड्या जे आहे ते पोटऱ्यांना लागून अशा प्रकारचं ते पद्मासन घालावं, असं परवा मी ती सगळं अगोदरच सांगितलेलं. चरण तळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी. पहा, चरण तळे दैवडी, दोन चरणाची तळे म्हणजे जे पाय आहेत, जे तळ पावले आहेत. आधार द्रुमाच्या बुडी, ती आधार चक्र जे आहे त्याच्या ठिकाणी म्हणजेच गुदस्थानाच्या ठिकाणी काय करावे? त्याला ते लावावे. सुघडी ते गाडी संचरी पा, आणि त्यानंतर त्या ठिकाणी स्थिर बळकट करावेत. ते म्हणजे आपले जे टाचा आहेत ना, थोडक्यात जे पाय आहेत ते पाय कुठं? त्या आधार चक्राच्या म्हणजे गुदस्थानाच्या ठिकाणी लावून प्रवास सांगितल्याप्रमाणे मागं ते काय करायचं आहे? बंद करायचं आहे. म्हणजे खाली जाणारा अपान वायू बंद करायचा असा त्याचा अर्थ आहे थोडक्यात. सव्य तो तळी ठेवीजे, तेने शिवनीमध्ये पिढीचे. पहा, सव्य तो तळे ठेवीजे. सव्य म्हणजे उजव्या पायाची जी टाच आहे ती टाच खाली ठेवावी, आणि पुन्हा तेने शिवनीमध्ये पिढीजे, शिवनीमध्ये म्हणजे उपस्थ आणि गुदद्वार यांच्यामध्ये जी शिवण आहे ते शिवण दाबावी. बैशे तो सहजे वाम चरणू, आणि मग जो दुसरा चरण आहे तो वाम डावा पाय जो असतो तो बरोबर वर येतो. म्हणजे इथं पद्मासनाची पद्धत सांगितली. गुद मेंढरा अंतवती, चारी अंगुळे निघुती. म्हणजे आपलं शिश्न आणि गुदद्वार याच्यामध्ये जो जागा आहे त्या जागेमध्ये ते तर सार्ध प्रांती साडून या. अर्धी जागा म्हणजे 4-5 अंगुळे जागा ती आहे. 2-2 बोटाची जागा सोडून मधल्या ठिकाणी काय करायचं आहे? त्या टाचेनं ती शिवण काय करायची आहे? दाबायची आहे, असा त्याचा अर्थ आहे. माझी अंगुळ एक निघे, ते तर टाचेची नि उत्तर भागी. परवा सांगितलं बा की ह्या अशा प्रकारची थोडी जी जागा आहे त्या जागेचा वरचा भाग थोडा सोडायचा, खालचा ठेवायचा, आणि बरोबर मध्ये त्या टाचेनं ती जागा आहे ती शिवण आहे ती दाबायची. नेहेटीचे वरी आगे पेलेलेनी, आणि मग तिथं दाबल्यानंतर त्यावर अंग पेलून ठेवायचं. अंग पेलून ठेवायचं म्हणजे तुम्ही जर दोन्ही टाचांनी अशा प्रकारे ते खालचा जर भाग केला तर सगळं अंग त्या टाचांवर पायांवर येतं. म्हणजे शरीर भाग सगळा जो असतो तो काय येतो? पायांवर येतो, असा त्याचा अर्थ आहे. उल्पलीजे का नेनिजे तैसे पृष्ठांत उचलीजे. अगदी समजणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाठीचा कणाचा जो वरचा भाग आहे तो वरचा भाग थोडासा उचलावा. गुल्पदय धरीजे तेनीची माने, आणि मग घोटे वगैरे त्याचप्रमाणे धरावेत. म्हणजे पहा, घोटे वगैरे तुम्ही असं खाली घातले आणि टाच घातली आणि खालचा भाग जर दाबला तर तुमच्या लक्षात येईल आपल्या शरीराचा सगळा भाग त्याच्यावर पडतो आणि आपण त्याच्यावरच केवळ राहतो, त्या टाचेंवर. मग शरीर शंसू पारता अशेषही सर्वता, प्राशनीचा माता स्वयंभू होय. आता पहा, मग त्या ठिकाणी काय होतं बरं?
टाचेचा माता जो असतो तो माता वर लागल्यामुळे हा संपूर्ण जे शरीराचा जो संच आहे तो संच त्याच्यावर डोलारा राहतो. अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नाम यश. अर्जुना ह्यालाच मूळ बंधाचं लक्षण म्हणतात, ह्यालाच दुसरं नाव आहे वज्रासन. म्हणजे याला जो बंध म्हणतात तो मूळ बंध असं म्हणतात. परवा मी सांगितलं मागल्या तासाना की असं आसन घातल्यानंतर शरीराची जी विशिष्ट ठेवण होते त्याला बंध म्हणतात. मूलबंध. हां, इथं मूलबंध, ह्याला काय म्हटलं बंध. अनेक बंध आहे. आता याला दुसरं नाव आहे वज्रासन. वरती सांगितलं पद्मासन, हे वज्रासन. ह्या दोनचा अर्थ एवढाच आहे की खाली जाणारा अपान वायू बंद करणे. परवाच्या तासाला मी मागं सांगितलेलं सगळं. आणि तो अपान वायू बंद झाला की मागं सांगितलेलं आहे वरून येणारा प्राणवायू आणि अपान वायू यांचा संघर्ष होतो. यांचा काय होतो? सुरुवातीला संघर्ष होतो. ऐशी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे. पहा पुढे सांगितलंच, आधारी मुद्रा पडे म्हणजे अशा प्रकारे त्या मूलाधार चक्रावर मुद्रा पडते. म्हणजे या संपूर्ण शरीराचा भार त्या मूलाधार चक्रावर पडतो. कारण गुदद्वार बंद झालेलं असतं, तिथं मूलाधार चक्र असं मांडलं जातं. आणि मग मूलाधार चक्रावरती मुद्रा पडल्यानंतर आधीचा मार्ग मोडे म्हणजे खालचा जो मार्ग आहे तो बंद होतो. ते तर अपानू आतुलीकडे ओहोटू लागे आणि मग अपान वायू जो आहे तो वायू आत संकोच पावतो, म्हणजे आत येतो. म्हणजे बाहेर जाणारा खालून जो वायू आहे तो बंद झाल्यामुळं काय होतं, तो वायू आत येतो, वर चढू लागतो. तो काय करू लागतो? वर चढू लागतो, असं होतं. म्हणजे शारीरिक प्रक्रिया जी आहे, नैसर्गिक प्रक्रिया जी आहे त्याच्या विरोधी जायचं. लक्षात घ्या, नैसर्गिक प्रक्रिया काय? वरून प्राण येणं, खालून अपान जाणं, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. इथं त्याच्या विरोधी आहे. इथं काय? त्याच्या विरोधी आहे. इथं तो अपान वायू खाली न जाता आत घ्यायचा आहे, म्हणजे वर घ्यायचा आहे त्याला, अशी अवस्था. कारण आपली नैसर्गिक शरीराची प्रक्रिया काय आहे? तो अपान वायू खाली जाणं. आणि दुसरी गोष्ट आहे की शरीर हे सतत वरचा विचार न करता आपलं मन हे सतत खालचा विचार करतं. खालचा म्हणजे कशाचा? अवयवांचा आणि इंद्रियांचा आणि त्यांच्या विषयांचा विचार करतो. इथं नाही, इथं त्याच्या विरोधी करायचं. आणि म्हणून हा अपान वायू आपल्या आत तो काय करतो? संकोच पावतो, आतल्या आत दबून बसतो. तो खाली जात, कारण खालचा भाग बंद केलेला असतो, त्यामुळे तो अपान वायू वर येऊ लागतो. आणि परवा सांगितलं की अपान वायू एकदा वर येऊ लागला ना की परिस्थिती भयंकर असते. एवढं सोपं नाही. त्याच्या मनावर परिणाम होतो, शरीरावर परिणाम होतो, भीती निर्माण होते वगैरे पुढे सांगितलेलं आहे. पुढे काय होतं पहा, समम कार्येषु ग्रीवम धार्यन चलम स्थिर संप्रेक्ष नाशिकाग्रम स्वम दिशशानवलोकयन. आता पहा पुढे काय होतं, तर शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत. आता पुढं वरती सांगितलेलं आहे 12व्या श्लोकामध्ये, त्याचा अर्थ इथं घ्या. माऊलीचं मतलब विवेचन थोडं बाजूला ठेवा. म्हणजे शरीर, डोके आणि मन सरळ रेषेत ठेवायचं, अचल ठेवायचं, म्हणजे हलता कामा नये. शरीर, डोकं आणि मन एकाच रेषेत असलं पाहिजे, स्थिर व्हावे. शरीर, डोकं आणि मन एक अचल ठेवून काय व्हावं? स्थिर व्हावं. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे पाहू नये. म्हणजे दृष्टी कुठे ठेवायची? नाकाच्या शेंड्यावर ठेवायची, इतर दिशांकडं कुठल्याही पाहायचं नाही. म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल पहा की त्या आसनावर बसल्यानंतर मन एकाग्र करावं, चित्त एकाग्र करावं आणि अंतःकरण शुद्धीसाठी अभ्यास करावा, असं श्लोकामध्ये सांगितलं. माऊलींनी त्याचं वेगळ्या थोडं पद्धतीने वर्णन केलं. आता इथं सांगतात शरीर, डोकं आणि मन एका रेषेत ठेवायचं आसनावर बसल्या. म्हणजे पाठीचा काना कसा असला पाहिजे? ताट असला पाहिजे. पुढं बघायचं असं. पुढं बघायचं म्हणजे कुठं बघायचं? तर दृष्टी नाकाच्या ह्या शेंड्यावर असली पाहिजे. आणि पुन्हा दिशांकडे कुठल्याही पाहायचं नाही. म्हणजे इकडं पाहायचं नाही, इकडं पाहायचं नाही, इकडं कुठंही पाहायचं नाही. दृष्टी तुमची या नाकाच्या शेंड्यावर असली पाहिजे. नाकाच्या शेंड्यावर का? तिथं ती स्थिर झाली पाहिजे दृष्टी. तिला पुढचंही पाहता कामा आहे तिनं आणि इतर दिशाही पाहता कामा आहे. तर दृष्टी जर बाहेर गेली
तर बाहेरच्या पदार्थांत गेली तर तुमचं चित्त विचलित होईल, मन काय होईल, विचलित होईल. म्हणून इथं असं सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या की ती नाकाच्या कशा असली, शेंड्यावर असली पाहिजे. आणि असं तुम्ही आसनावर बसलं पाहिजे, ध्यानाला बसलं पाहिजे. म्हणजे इथं आपल्या असं लक्षात येतं की अशा प्रकारे आसनावर त्या बसून, अशा प्रकारे दृष्टी त्या नाकावर ठेवून, डोळे, शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत ठेवून आपण कुठल्याही दिशांकडे न पाहता या ध्यानाला सुरुवात करायची आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता माऊली त्याचं थोडंसं सविस्तर अशा प्रकारे काही आसनांच्या माध्यमातून वर्णन करते, असं आपल्या लक्षात येईल. पुढे काय होतं आता माऊलीच्या याचं विवेचन मध्ये न करता मी याला जोडून जो 13व्या श्लोकाला जोडून जो 14वा श्लोक आहे त्याचं फक्त विवेचन सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता तो कुठल्याही दिशेकडे काय करायचं नाही, दृष्टी ठेवायची नाही. पुढे काय म्हटलं बा 14व्या श्लोकामध्ये, प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी वर्ते स्थितः मन संयमश्चित्तो युक्त आसीत मत्परः. म्हणजे ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतकरण असणाऱ्या, सावध ध्यान योग्याने, म्हणजे तो ध्यानयोगी कसला असला पाहिजे, ब्रह्मचर्य व्रत असणारा असला पाहिजे, निर्भय असला पाहिजे, अत्यंत शांत अंतकरण असलं पाहिजे. अशा प्रकारच्या निर्भय योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने, म्हणजे मतपर होऊन राहावे. भगवान काय सांगतात, माझ्या आश्रयानं राहावं, मतपर होऊन राहावं, म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं, निर्भय असावं. अंतकरण अत्यंत कसं असलं पाहिजे, प्रशांतात्मा, अत्यंत शांत असलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं मन आवरून चित्त भगवंताच्या ठिकाणी लावून भगवंत तत्पर असावं. म्हणजे तिथं बसल्यानंतर अशा प्रकारे चित्त काय करायचं आहे, भगवंताच्या ठिकाणी लावायचं आहे, निर्भय व्हायचं आहे. तर निर्भय हा शब्द का आला, मग काय सांगितलं तुम्हाला की अपान वायू कोंडला तुम्ही की मनाची अवस्था फार विचित्र होते, अनेक मग त्रास होऊ लागतो, अनेक रोग निर्माण होतात, भीती वाटू लागते. आता आपण आपला प्राण जाणार की नाही काय असं वाटू लागतं, अशी अवस्था होते. म्हणून त्या योग्यानं भिवू नये. कारण ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती पुढे सांगितले, त्याचं वर्णन केले आपण पुढे पाहूच की पुढे वर वर आल्यानंतर ती रोग दाखवते, पण क्षणार्धात नाहीशी करते. क्षणार्धात काय करते, नाहीशी करते. म्हणून योग्यानं भ्यायचं नाही, निर्भय अंतकरणात ब्रह्मचार्य वर्त पाहिजे. म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विषय वासना येता कामा. आणि अंतकरण कसं असलं पाहिजे, शांत, प्रशांत, अत्यंत प्रसन्न असलं पाहिजे, अत्यंत प्रशांत अंतकरण असलं पाहिजे. म्हणजे मी अनेक वेळा सांगत आलेलो आहे की अध्यात्म कधी करावा, ध्यान कधी करावं, जेव्हा तुमचं अंतकरण अत्यंत शांत आणि प्रसन्न असेल तेव्हा करा. मग ती वेळ तुम्ही कोणतीही निवडा, शांत आणि अत्यंत शांत अंतकरण असलं पाहिजे, अत्यंत आनंदी अंतकरण असलं पाहिजे. आणि अध्यात्म हा कधी उरकायचा म्हणून करू नका, म्हणजे उरकून टाकायचं. आज काय सकाळी आपण ध्यान करतो दररोज 15 मिनिटं, मग ते कधीतरी एकदा उरकून टाकायचं, सकाळी उठलं की आपलं ते करायचं. कसं नाही, तसं करायचं नाही अध्यात्म. लक्षात घ्या, जर वेळ नसेल ना करू नका. त्या दिवशी काय समजा लवकर आपल्याला जायचं आहे कुठेतरी, काय अनेक प्रश्न असतात, नाही असं नाही, करू नका. पण असं गडबडीत घाईत काही करायचं नाही, म्हणजे काही उरकून टाकणे म्हणतो आपण काम एखादं, तसं नाही अध्यात्म करायचं कधी. म्हणजे अंतकरण असलं कसं असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे, निवांत असलं पाहिजे, कुठली कटकट असता कामा नये. 15-20 मिनिटं म्हणून मोबाईल बंद ठेवा, सगळं काही बंद ठेवा. तुम्ही 15 मिनिटं मोबाईल नाही घेतला म्हणजे या जगाचं काही बिघडत नाही, लक्षात ठेवा, काहीही बिघडत नाही. आणि जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा काय बिघडलं होतं का, काही नाही. ते आपल्याला सवय झालेली असते त्या मोबाईलची की काही नाही ना, कोणाला तरी महत्त्वाचा फोन येईल, 15 मिनिटात काय महत्त्वाचा फोन येणार आणि काय घडणार आहे, काय घडत. मग तो मोबाईल वगैरे दूर ठेवा, सगळं दूर ठेवा, म्हणजे अत्यंत शांत अंतकरणानं बसायचं, हे लक्षात घ्या. मी सुद्धा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला बसलो ना, निवांत अर्धा पाऊण तास बसतो, तासभर. आता काही जास्त वेळ एकदम बसता येत नाही, मग परत आणि बसतो. पण सांगतो, मला तुम्ही कुणी काही काम सांगायचं नाही, वरून कुणी हाक मारायचे नाही. घरात सांगितलं असतं अर्धा पाऊण तास मी काय करणार, ज्ञानेश्वरी वाचणार आहे.
मी अमुक पाठ करणार आहे, मी देवघरात आहे, बस. नाही काय सांगायचं. तुमचं तुम्ही पहा काय असेल. काय बिघडत? काय बिघडत नाही. ते आपल्याला उगीच वाटत असतं की माझ्या वाचून सगळं काही थांबेल. तसं कुणा वाचून काही थांबत नाही. लक्षात. म्हणजे अशा प्रकारे अंतःकरण असलं पाहिजे. आणि मग अशा निर्भय अंतःकरणानं काही होणार नाही. शांत निवांत निर्भय राहा. कारण काय म्हटलेलं आहे पुढं, माझ्या ठिकाणी चित्त लावून माझ्या आश्रयाने राहावे. जर त्याच्या ठिकाणी तुम्ही चित्त लावलं असेल, त्याच्या आश्रयाने तत्पर होऊन राहत असाल, तर तुम्हाला चिंता करण्याची काहीच कारण नाही. अहो, ही योग प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सुद्धा तो घडवून आणतो. हळूहळू करून घेतो तुमच्याकडून, न कळत करून घेतो. फक्त त्याला तुम्ही शरण गेलं पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे असं आपल्या लक्षात येतं. हे कशासाठी आहे? मागं सांगितलं आसनांचं वर्णन करताना की तुमचं चित्त दुसरीकडे कुठं जाऊ नये. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, त्या परमेश्वराच्या ठिकाणी काय करावं? स्थिर व्हावं. एवढ्यासाठी आहे. हे लक्षात येईल. त्याच्या ठिकाणी चित्त स्थिर झालं की त्याच्यासारखा आनंद नाही. त्याच्यासारखा आनंद नाही. पण विषयातला आनंद जो आहे तो विषयातला आनंद फार अगदीच निकृष्ट प्रतीचा आहे. हे तुमच्या लक्षात येईल. अगदी साधं उदाहरण मागं मी तुम्हाला सांगितलं असं मला वाटतं की रानडे बसलेले असतात पुस्तक वाचत. त्यांना हापूस आंबे आवडायचे म्हणून बायको हापूस आंबे आणते, त्यांच्या फोड्या करते आणि त्यांच्यासमोर ठेवते. त्याची एक फोड खातात. थोडे 15-20 मिनिटांना बायको परत येते तर आंब्याच्या फोडी तशीच असतात. त्यामुळे अहो, ती म्हणते तुमच्या आवडीचे आंबे म्हणून मी फोडी करून ठेवले तुमच्यासमोर आणि एकच फोड खाली. तेव्हा राणीने उत्तर काय दिलं? हां, ते म्हणजे काय, माझ्या असं लक्षात आलं की दुसऱ्या फोडीची चवसुद्धा अशीच असणार, पण माझ्या हातात जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावरल्या प्रत्येक पानावर जे काही लिहिलं आहे त्याची चव काही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे आणि ती चव चाकता चाकता त्या फोडी खायचा विसरून येतो. लक्षात घ्या. म्हणजे इथं जर आपण अशा प्रकारे त्या आनंदामध्ये गेलो ना एकदा एखादा ग्रंथ वाचताना सुद्धा, तर काय होतं, हे इतर विषय आहेत ना त्या विषयातलं जे सुख आहे ते आपल्याला तुच्छ वाटतं, कमी दर्जाचं वाटतं. हे लक्षात घ्या. म्हणून इथं म्हणतात की अशा प्रकारे मग त्या ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून निर्भय राहा, शांत अंतकरण राहा आणि सावध योगानं मन आवरून. सावध योगी कसा असावा? सावध असावा. सर्व बाबतीत तो कसा आहे? सावध आहे. कुठल्याही प्रकारचा विषय काही मनात येणार नाही याच्याबद्दलची त्यानं काय केलेली आहे? सावधानता बाळगलेली आहे. आणि मग चित्त आपल्या ठिकाणी लावून आपल्या आश्रयाने राहावे असं ते सांगतात, असं आपल्या लक्षात येईल. असो, हे दोन्ही श्लोक एकमेकाशी जोडून असल्यामुळं मी 13 आणि 14 एकत्र घेतले. आता 13 श्लोकावरील जे माऊलीचं विवेचन आहे तिकडं आपण जाऊ. तव करसंपुटा पैसे वामचरणी बैशे तव भाऊमुळी दिशे थोरी बाई. पहा, करसंपुटा पैसे, मग ओंजळ अशी करायची. ती ओंजळ जी असते हातांची केलेली, वामचरणी बैशे डाव्या चरणावर काय करायची? हात बाजूला ती ठेवायची. तर भाऊमुळी दिशे थोरी वाली आणि मग खांदे वर आल्यासारखे वाटतात. मग तुम्ही असं बसला की खांदे काय येतात? वर येतात. माझी उभारलेली दंडे शीर कमळ होय गाडे. आता खांदे वर आले, मी भावार्थ फक्त सांगतोय. खांदे वर आले की हे डोकं शिर जे आहे ते आत गेल्यासारखं होतं. खांदे वर आले, हे शरीर आहे ते काय होतं? आत गेल्यासारखं होतं. नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहते आणि मग शिर जे आहे शिरकमळ ते आत गेल्यानंतर नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. जे डोळे आहेत ना त्या डोळ्यांच्या पापण्या मिटू लागतात. नेत्रद्वारीची कवाडे म्हणजे डोळ्यांच्या पापण्या, कवाड म्हणजे दार, पापणी मिटू लागतात. मग ते योगी काय होतो? हळूहळू त्याच्या पापण्या मिटायला लागतात. म्हणजे डोळे मिटू लागतात. डोळे पूर्ण मिटत नाही. वरचिले पाती ढळती. वरली पाती म्हणजे वरली पापणी खाली येते. तळीची तळी पुंजाळती. खालची जी आहे ती खालीच पसरते. ते तर अर्धोन्मिलित स्थिती उपजेते. आणि मग अशा अवस्थेमध्ये अर्धोन्मिलित स्थिती प्राप्त होते. म्हणजे
दृष्टी थोडी पापण्या म्हणजे डोळे थोडे उघडलेले आणि थोडे बंद झालेले, अशा प्रकारची जी स्थिती असते त्याला अर्धोन्मीलित स्थिती असं म्हणतात. तशी अवस्था प्राप्त. आता अशी अवस्था झाल्यानंतर काय होईल? मागं मी सांगितलेलं आठवते का पहा. असं का करायचं? प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, असंच का? डोळे जर अर्धे उघडलेले आणि अर्धे मिटलेले असतील तर पूर्ण झाकले तर मागं सांगितलं झोप येईल, आणि पूर्ण उघडले तर दृष्टी बाहेर जाईल, म्हणजे विषय येतील मनात. म्हणून इथे सांगितलं की दृष्टी अर्ध मिटलेली आणि अर्धी उघडी अशी पाहिजे, आणि पुन्हा ती नाकाच्या शेंड्यावर मागलं सांगितल्याप्रमाणे कुठं केंद्रित झाली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जर पूर्ण तुम्ही डोळे झाकून नाही ध्यान करायचं मग झोप आलीच म्हणून समजा. काही लोकांना काही लोक झोपतात ती म्हणतात मी ध्यान केलं, 3 तास काय केलं ध्यान, 3 तास झोपलेले असतात, तेव्हा माहिती नसतं. जे झोप येते, डुलकी येते म्हणा, आणि पूर्ण डोळे उघडे ठेवले तर हे सगळं दिसणार आहे समोरचं. मग तुमच्या मनामध्ये अनेक विषय येतील. म्हणून अशी परिस्थिती, म्हणून असे डोळे ठेवायचे. दिटी राहुनी आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे तै ठाई ठाव पडे नासागर पिठी. ही दृष्टी आत राहून जर बाहेर यायचंच तिनं ठरवलं तर येऊन येऊन कुठं राहते ती, कुठं राहते ती? नासागर पिठी म्हणजे नाकाच्या शेंड्यावर. हे दृष्टी खरं तर आतच राहते, पण यायचं म्हटलं तिनं बाहेर आलीच ती तर कुठं येईल? नासागर पिठी म्हणजे नाकाच्या शेंड्यावर येईल. ऐशे आतूच्या आतूची रचे बाहेरी मागू ती नवचे. पहा, असे आतच्या आतच ती राहते, बाहेरी मागू ती नवचे, बाहेर येण्यासाठी विसरून जाते. म्हणून राहण्याआधी हे दिठीचे तेची होय, म्हणून ती दृष्टी त्याच ठिकाणी थांबते. म्हणजे नासाग्र त्या ठिकाणीच ती थांबते, ती आतल्या आतच राहते, बाहेर यायचं विसरून जाते. दृष्टी बाहेर यायचं विसरून जाते. सांगितलं अध्यात्मामध्ये आत पाहायचं आहे, बाहेर नाही पाहायचं. आत बरंच काही आहे त्या शरीरात. जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे जे ब्रह्मांडी ते पिंडी असं त्याचा मी उलट करतो. हे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे आहे ते सगळं या पिंडात आहे. म्हणून आत पाहायला शिका. म्हणजे तुमच्या लक्षात येईल आत पाहिल्यानंतर आपण आपल्या या शरीरामध्ये नको त्या बऱ्याच गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. जसं आपण घरामध्ये नको असलेलं बरंच भांगार साठवून ठेवतो ना, का भंगार काढत नाही हो. काही लोकांना सवयच असते भंगार सुद्धा काढायचं नाही, टाकून द्यायचं नाही, ठेवायचं, कारण कधीतरी उपयोगी आहे. आता गंजलेली पाईप आहेत, कधीतरी कशा उपयोग येणार, पण ठेवायची. तसं अनेक गोष्टी आपण आपल्या शरीरामध्ये या भांगारासारखे काय केलेल्या आहेत, साठवून ठेवलेल्या आहेत. मग तुमच्या लक्षात येईल ह्या बऱ्याच गोष्टी आहेत बाबा, ह्या आता काढून टाकाव्या. त्याला काय कराल, काढून, याचा काय उपयोग नाही. मग तुम्ही एक एक गोष्ट काय कराल, काढून टाकाल, निचरा कराल त्या गोष्टीचा. हे पहा, आत पाहिल्यानंतर मग तुम्हाला वाटतं अरे आपल्या ठिकाणी निष्कारण उगीच क्रोध होता आतापर्यंत, हा काढून टाकावा. आपल्याकडे उगीच याच्याबद्दल मत्सर होता, आता काय करावा, काढून टाकावा. आपल्या ठिकाणी उगीच या गोष्टीबद्दल उगीच लोभ होता, काय अर्थ नाही, हा लोभ सोडून द्यावा. म्हणजे तुम्ही काय करू लागला, जे साठवून ठेवलं होतं नको ते सगळं काय करायला लागला, फेकून देऊ लागला, काढून टाकू लागला. आणि हे काढून टाकता टाकता तुमच्या लक्षात येईल हा देह म्हणजे मी नाही. मग सूक्ष्म शरीर, संदेह हरणामध्ये मी सगळं सांगितले पहा, हे सूक्ष्म शरीर म्हणजेही मी नाही. मग तुम्ही एक एक गोष्ट अशी बाजूला टाकून द्याल, ज्याप्रमाणे एक एक गोष्ट आपण सहज एखाद्या गोष्टीत काढून टाकतो ना आणि शुद्ध काहीतरी ठेवतो ना, तसं काढून टाकाल. मग तो कारण देह तोही मी नाही. मी काम क्रोध वगैरे मी काहीच नाही. आणि परवा सांगितल्याप्रमाणे इथं वर गेल्यानंतर थांबल्यानंतर जिथं काहीच नाही लक्षात येईल तो मी आहे. जिथं काहीच नाही, काहीच नाही याचा अर्थ असा की त्याला मी आहे, तो आहे असं सांगायला दुसरा कोणी नाही, दुसरा कोणी नाही. काहीच नाही याचा अर्थ शून्य नाही, त्याच्याहून दुसरा कोणी, सिद्ध करायला दुसरा कोणी नाही, तो आहे मात्र.
म्हणजे एक 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 काढून टाकत गेला तुम्ही की राहील ते शेवटी काय राहील, शुद्ध आत्मतत्व राहील. ते माझं स्वरूप आहे. आणि माऊली म्हटले हां, मग तो म्हणतो ओळखतो, अरे वा हे मी. त्याला अनुभवतो, अरे वा वा, आत्तापर्यंत मी काय समजत होतो सगळं चुकीचंच होतं, आता त्याच्या लक्षात येतं हे मी. म्हणून आत पाहायला शिका, बाहेर नाही. बाहेर हे आहेच, ते प्राकृतिक आहे, शारीरिक आहे, पाहणारच आपण. पण काही वेळ आत पाहण्यासाठी द्या, असा त्याचा. ध्यान करणं म्हणजे काय, आता मी सांगतो थोडक्यात साधी सोपी ध्यानाची व्याख्या मला समजली. ध्यान म्हणजे काय, काही वेळ आत पाहणं याला ध्यान म्हणतात. बस साधी सोपी आहे. आत पाहणं याला काय म्हणतात, ध्यान म्हणतात. हे लक्षात घ्या. मग सुरुवातीला तुम्हाला जर ते असं जमत नसेल तर मी सांगितल्यानंतर विठ्ठलाचं ध्यान करा. मग तुमच्या लक्षात, परवा मला सांगितल्याप्रमाणे होईल लक्षात की तो विठ्ठलच मी आहे. म्हणजे पाहिलं कुठं, आत पाहिलं, बाहेर नाही. मग तुमच्या लक्षात येईल अरे ध्यान करता करता हां तो विठ्ठल माझ्याच ठिकाणी आहे, त्याला दुसरीकडे पाहण्याची काय गरजच नाही, आवश्यकताच नाही. मग तुमची देवपूजा जी आजपर्यंत होते आहे ना, ती तशी नाही होणार, ती वेगळी होईल. तुम्ही त्या विठ्ठलाशी बोला ना, देवाशी बोला ना देवपूजा करताना. ती काही मूर्ती आहे का निर्जीव? आणि निर्जीव मूर्तीची तुम्ही समजा देवपूजा करत असाल तर त्याला काय अर्थ आहे? तुमचा असा भाव असला पाहिजे की अरे वा तो आहे तिथं, तो सजीव आहे, जिवंत आहे, चैतन्यमय आहे. रामकृष्ण परमहंस त्या काली मातीच्या मूर्तीशी बोलत असत, सा बोला ना त्याच्याशी. मग तुम्हाला अशा प्रकारची यौगिक पूजा करता येईल. मग तुम्ही त्या विठ्ठलाच्या मूर्तीशी बोलला, त्या फोटोशी बोलला का, तो तुमच्याशी बोलला गेल. त्याला म्हणा ना, हा काय आजची पूजा आवडली नाही का, विचारा ना त्याला, आजची पूजा तुला आवडली नाही का, हा आजचा काय नैवेद्य तुला आवडला नाही का, काय हवंय तुला, का तू वेळ केलास मला दर्शन द्यायला. आमचे संत असे त्या विठ्ठलाशी बोलत होते. संतांच्या दृष्टिकोनातून कधीही विठ्ठल मूर्ती नव्हती पाषाणाची. ह्याला म्हणतात यौगिक पूजा. याला काय म्हणतात, यौगिक पूजा. त्याच्यासाठी बोला, त्याच्यासाठी रडा. कधी रडला का तुम्ही त्याच्यासाठी? हां, तू आज आला नाहीस ना, मी जेवणार नाही, असं कधी म्हटलं का तुम्ही? म्हणा ना एकदा, बघा मन, आज आला नाहीस तर मी नैवेद्य खाला नाहीस तर मी जेवणार नाही. तो निश्चित येईल. कसा येईल, काही येईल सांगता येत नाही, पण निश्चित येईल. ही झाली यौगिक पूजा. म्हणजे त्याला पात्र पुष्प अर्पण करताना म्हणा ना, आज तुला मला काही मिळालं नाही, क्षमा असावी, आज तुला पान फक्त अर्पण केलं. पत्रम पुष्पम फलम तो यो मे भक्त्या प्रयच्छति. मग तो पान सुद्धा आनंदाने स्वीकारेल. आमचं कसं असतं, सगळं निर्जीव. मग काय सांगितलं, उरकून टाकायची पूजा असते, कशी उरकून टाकायची नाही, त्याच्याशी बोला. मग तुमच्या हळूहळू लक्षात, त्याला म्हणा ना, का दर्शन दिलं नाहीस, का येत नाहीस. मग तुम्ही म्हणले येत नाही का, तुझ्या या आज्ञाचक्रा ठिकाणी मीच आहे की, तुझ्या हृदयाच्या ठिकाणी कोण आहे, मीच आहे की, असं तो म्हणेल तुम्हाला. हे लक्षात घ्या. म्हणजे हे असं झालं पाहिजे, अध्यात्म असा असला पाहिजे. त्याच्याशी बोलता आलं पाहिजे, बोलत राहा त्याच्याशी. त्याच्याशी बोलणं वेगळं आणि इतरांशी बोलणं वेगळं. त्याला कधी सुखदुःख सांगा, त्याला कधी प्रश्न सांगा, त्याला कधी तुझ्या वाचून आम्हाला कोण आधार नाही असं म्हणा, मग तो येतो. तुम्ही जर असं म्हणाल की माझ्याकडे भरपूर आधार आहेत, माझं बँकेमध्ये एवढा एवढा बॅलन्स आहे, बंगला आहे, शेती आहे, अमुक आहे, तो म्हणेल ठीक आहे, मग तुझं तू बघून घे. तो निसंगाचा सांगातो. ज्याचा कोणी सांगाती नाही त्याचा तो सांगाती असतो. म्हणून म्हटलं आज पाहायला शिका. लक्षात येते? ह्याला 2-2 दिवस मी चिंतन करतो आणि मग मलाही सुचतं काही फार तुमच्याशी बोलायला आवडतं. पण मला काही सर्व काही येतं असं नाही, समजतं असं नाही, काही चुकतही असेल, क्षमा असावी. पहा, म्हणजे अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते.
आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पाहावी, हे चाड सरे आगवी पैसे. मग दिशांची भेटी म्हणजे दिशांकडे पाहावं, या दिशेला पाहावं, या दिशेला पाहावं, या दिशेला पाहावं, असं त्याला काही वाटत नाही. रूपाची वास पाहावी, अनेक रूप पाहावी नाही वाटत त्याला. हे चाड सरे आगवी पैसे, ही इच्छा सगळी आपोआप नष्ट होते. नाहीतर मग आमचे पर्यटक आहेतच, इथं जातात तिथं जातात, या देवाला जातात त्या देवाला जातात, ते पर्यटक असतात, भाविक नसतात. लक्षात असू द्या, पर्यटक आणि भाविक यामध्ये काय फार मोठा फरक आहे. ते सगळं बघायला गेलेले असतात, काय दऱ्या खोऱ्या बघतात, पाणी बघतात, तिथं उड्या मारतात, ते तिथंच मारतात. काय करा नाही. मग अशा प्रकारे दृष्टी पाहावी, म्हणजे दिशा पाहावी असं वाटत नाही, त्याला राहत नाही त्यावेळेस. तुम्ही अशी एकदा जर अशा ध्यानाला बसलात, असं जर त्याची बोलू लागलात, तर तुमच्या लक्षात येईल बाहेर पाहावं असं वाटणार नाही. कोणी आपल्याला हाक मारावी, उठावं नाही वाटणार, फार वाईट वाटेल हो, फार त्रास होईल हो जर अशी अचानक कोणती हाक मारली तर. म्हणून मी माझ्या मित्रांना अनेक वेळा सांगत असतो की ही माझी अमुक अमुक यावेळीची वेळ आहे, यात कृपया तुम्ही येऊ नये. स्पष्ट सांग, या वेळेला तुम्ही येऊ नये, नंतर तुमच्याच माझ्याकडे वेळ आहे, मी येणार 100% येणार. म्हणजे पहा की दिशांची भेटी घ्यावी, ह्या दिशा पाहाव्यात, नको रूपाची वास पाहावी, हे रूप पाहावं, ते रूप पाहावं, अमुक रूप पाहावं, तमुक रूप पाहावं नाही, काही इच्छाच राहणार नाही. हे चाड सरे आगवी अपैसया, ही चाड ही इच्छा मनात असते प्रत्येकाच्या, ते आपोआपच काय होते, सरते म्हणजे नष्ट होते, जायशी होते. मग कंठनाळ आटे, मग गळ्याची जी नळी आहे ना, हनुवटी हळवती जाते, आत येते, हनुवटी हळवती जाते, आणि गळ्याच्या खालचं जी खळगी आहे ती खळगी सुद्धा खाली येते, म्हणजे असं हे आत बसतं. ते गाडी होऊन नेते वक्षस्थली, आणि मग वक्षस्थल जे आहे ते वक्षस्थलामध्ये आत खाली जाऊन दबून जाते. म्हणजे हे सगळं जे डोकं, हा जो मानेचा जो भाग आहे तो आत शिरल्यासारखा होतो. काही योग्यांची आसन अशी असतात, ते आत हा शिरतो भाग, त्यांना तशा प्रकारचे आसन करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. माझी घंटी का लोपे, आणि मग त्याच्यामध्ये जी घंटी काय म्हणजे हा जो कंठ म्हणे तो लोप पावतो. म्हणजे हे सगळं वर असं गेलं आणि हे सगळं आत आत गेलं, ते आपल्याला शक्य नाही की हा कंठमणी जो आहे तो लोप पावतो. वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडुकुंभारा, अशा प्रकारे जो बंध निर्माण होतो त्याला जालंधर बंध म्हणतात. त्याला कुठला बंध म्हणतात, जालंधर बंध म्हणतात. नाभीवरी पोखे हृदय हे थोके, पा नाभीवरी पोखे, नाभी म्हणजे नाभी, त्याचं पोखे म्हणजे काय, फुगते, म्हणजे ही नाभी फुगते, बेंबी फुगते, नाभी म्हणजे बेंबी फुगते, आणि उदरी हे थोके, आणि पोट सपाट होत. उदरी हे थोके म्हणजे नाभी फुगते, म्हणजे बेंबी फुगते, आणि पोट काय होतं, सपाट, म्हणजे बेंबी पुढे येते आणि पोट आत जात. बेंबी पुढे येते आणि पोट काय होतं, आत जात. अंतरी फाके हृदय कोशू, आणि मग हृदय कमल जे आहे ते आत फाकू लागतं, विकसित होतं. हृदय कमल जे हे जे हृदया ठिकाणी जो अनाहत चक्र आहे, ते अनाहत चक्र, ते हृदय कमल जे आहे ते फाकू लागतं, विकसित होतं. मग त्याचा अनुभव लागतो, एक वेगळा अनुभव येतो. ते कमलासारखं आहे असं म्हटले, ते तुझा जो आत्मा आहे, जीवात्मा, तो कमलाप्रमाणे, त्याला हृदय कमल असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या आत्म्याशी तुम्ही ती जेव्हा एकरूप होता त्याचा अनुभव तुम्हाला येऊ लागतो. स्वादिष्ठानावरीचिले काठी, म्हणजे गुरुद्वाराच्या वरच्या भागावर, नाभिस्थाना तळवटी, आणि नाभिस्थानापासून खाली, बंधू पडे किरटी ओडियाना, त्याला ओडियाना बंद असे म्हणतात. म्हणजे स्वादिष्ठानच्या वरचिले काठीवर आणि नाभिस्थानाच्या खाली मधल्या भागात अशा प्रकारची अवस्था प्राप्त होते, त्या शरीराची ठेवण निर्माण होते, त्याला काय म्हणतात, ओडियाना बंद असं म्हणतात. ऐशी शरीरा बाहेरीकडे अभ्यासाची पाखर पडे, आता हे महत्वाचं, अशा प्रकारे या शरीराच्या बाहेर अभ्यासाची पाखर पडे, म्हणजे अभ्यासाची सवय होते, तो अभ्यास पूर्ण होतो अशा प्रकारे. मग काय होतं, तव आतू त्राय मोडे मनोधर्माची, आत सगळ्या प्रकारचा मनोधर्माचा जो जोर असतो तो नष्ट होतो. म्हणजे मनाचे कुठले धर्मच राहत नाही. मन जे उफाळून येत असतं ना प्रत्येक क्षणी, ते मन उफाळून यायचं बंद होतं, शांत होतं. म्हणजे असा तुम्ही बंद तयार केला, असं आसन घातलं की मनाचं मन पण जातं.
मनाचं मन पण म्हणजे काय, चंचल, सतत बाहेर जाणं, सतत भरून येणं. असा जो मनाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव नष्ट, म्हणजे मनाचे जे मनोधर्म असतात सगळे, ते मनोधर्म सगळे मोडून जातात, नष्टच होतं, काही राहतच नाही शिल्लक. मनच राहत नाही. मनच राहिलं नाही तर सगळंच नाही, काहीच नाही. मागे सांगितलं की मनरूपी जो पट आहे, तो जो पडदा आहे, तो पडदाच जर नष्ट झाला तर संसार रूपी चित्र उमटणारच नाही. मन नष्ट. मग हे मन जातं कुठं, नष्ट होतं म्हणजे? एक लक्षात घ्या, इथं काही नष्ट नाही होत. आपण जर म्हणतो ना विज्ञानाच्या नष्ट होणे, तसं नाही होत. विज्ञानाच्या दृष्टिकोनात सुद्धा काही नष्ट नाही होत, त्याचं रूपांतर होतं. मी लाकूड जाळलं म्हणजे लाकूड नष्ट नाही, लाकडाचं कार्बनमध्ये रूपांतर झालं. लाकडाचं काय झालं, कार्बनमध्ये रूपांतर झालं. जगातली कुठलीही गोष्ट नष्ट करता येत नाही. तसं इथंही काही नष्ट करता येत नाही, असं होत नाही. त्याचं रूपांतर दुसऱ्या अवस्थेमध्ये होतं, म्हणजे मन आत्मरूप होतं, आत्मा बनतं. मन काय होतं, आत्मा बनतं, असा त्याचा अर्थ. लक्षात येतं ना, काही नष्ट नाही होत. एकाचं दुसऱ्यात रूपांतर, दुसऱ्याचं तिसऱ्यात रूपांतर, असं रूपांतर होत जातं, अवस्थांतर होत. थोडक्यात काय होतं, अवस्थांतर होतं, हे लक्षात येईल. पण हे अवस्थांतर एकदा झाल्यानंतर पुढं अशी अवस्था प्राप्त होते की त्या अवस्थानंतर परत पुन्हा ती अवस्था पाठीमागली तयार म्हणजे निर्माण करता येते. म्हणजे दूध होऊनी मागवते, जेवी तूप होऊनी मागवते, जेवी दूधपणा नयेची निवृत्ते, तेवी पावोनी या जयाते पुनरावृत्ती नाही. जे आपण दुधाचं दही केलं, दह्याचं ताक केलं, लोणी काढलं, ते गॅसवर ठेवलं, तूप तयार केलं. तूप कशापासून झालं, दुधापासून झालं. मग काय तुपाचं दूध करता येतं? पुन्हा तुपाचं दूध करता येईल का? कधीच नाही. तसं म्हणजे आता या अवस्थेनं तुमचं जे मन होतं ते मन आत्मा बनलं, आता ते मन मनस्थितीला परत येत नाही, अशी अवस्था प्राप्त होते, हे लक्षात येईल. तूप होऊनी मागवते, जेवी दूधपणा न येची निवृत्ते, तेवी पावनी या जयाते पुनरावृत्ती नाही. साखरेचा मागवता बुद्धिवंतपणेही करिता, परी ऊस नो हे पंडसुताजी आपण. अरे अर्जुना, ऊसापासून साखर तयार केली, पण साखरेपासून ऊस नाही तयार करता येत, पर कितीही बुद्धिमान असला तरी. तशी अवस्था प्राप्त, असं माऊली सांगतात. म्हणजे इथं आपल्या लक्षात येतं पहा की मनाचे मनोधर्म संपतात. आता तुम्हाला काही करावं लागत नाही, आता तुम्हाला इंद्रिय आवरावी लागत नाही, डोळे मिठावे लागत नाही, काही करावं लागत नाही, सगळं आपोआपच होतं, सगळं आपोआप होतं. आणि एवढंच नव्हे तर मग तुमच्या मनात तुम्हाला वाटेल तसं करता येतं. पुढचं सांगतो, तुम्हाला वाटेल तसं करता येतं, तुम्हाला हवं तसं होत असतं. तुम्ही फक्त सहज विषय घ्यायचा, तुम्हाला हवं तसं होईल, असं सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणजेच या जगातल्या सर्व क्रियांवर एक प्रकारचं तुमचं जसं मनावर नियंत्रण राहतं, तसं कशावर, जगातल्या क्रियांवर सुद्धा, प्रतिक्रियांसुद्धा नियंत्रण राहतं. कारण हा ज्ञानाचा प्रकाश आहे, सर्वत्र उजेड आहे, तो उजेड सर्वत्र पडू लागतो. मागे पुढे पाहे ज्ञानाचा उजेड, अंगणात झाडं कैवल्याची. मग मोक्ष काही वेगळा नाही. अहो, आमच्या अंगणात कैवल्याचं मोक्षाचं झाडच आहे हो, मोक्ष वेगळा राहत नाही. आणि म्हणून आमच्या संतांनी मोक्ष मागितला नाही. त्यामुळे मोक्षापेक्षा तुझी सेवा करण्यात, भक्त होण्यात अधिक आनंद आहे. हे पांडुरंगा, तू प्रसन्न झालास आणि म्हटलास काहीतरी माग रे. अरे मी वैकुंठाहून आलोय तुला भेट द्यायला, काहीतरी माग ना. भक्त म्हणतो नाही, मला काही मागायचं नाही. पण अगदीच हट्ट केलास ना, काहीतरी मागे म्हणून मनशी काहीतरी मागा, तर हेची दे का पांडुरंगा, हरिदासांची घरी मज उपजवी जन्मजन्मांतर.
म्हणजे हरिदासांच्या घरामध्ये मला अनेक जन्म प्राप्त व्हावेत आणि तुझी सेवा मी करावी हे तुझ्याकडे मागे, मोक्ष नको. म्हणजे इथं आपल्या असं लक्षात येतं पहा की इथं मोक्ष नाहीच वेगळा. तुकोबाराने म्हटले ना, बंधनाची नाही ठावे मुक्त कास या म्हणाय. अहो आम्हाला बंधनच माहिती नाही, मग मोक्ष कसला, मुक्त कसला. एक गोष्ट सांगतो माझ्या आयुष्यात घडली. मी खटावला कॉलेजला असताना प्राचार्यांचं माझं अतिशय वितुष्ट होतं. त्या प्राचार्यांचं माझं काय वितुष्ट. मी त्यांना अनेक पत्र लिहिली. मग त्यांनी विद्यापीठावर तक्रार केली आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं की या सर्व त्याच्यामुळं माझी बेअब्रू झालेली आहे आणि मी याच्याबद्दल आता कोर्टामध्ये दावा ठोकणार आहे आणि त्यासाठी विद्यापीठाने एक विशिष्ट कमिटी असते, त्यांनी परवानगी द्यावी मला विद्यापीठामध्ये दावा. कारण त्यांची शिफारस झाली की मग आपण काय झालो त्यामध्ये हे झालं असं त्यांचं मत होतं. त्यांना एक पत्र मिळालं. मग कमिटीनं मला बोलवलं, मला नोटीस काढली की मग सगळे जे प्राचार्य होते, सगळे उपकुलगुरू होते वगैरे सगळे होते कमिटीमध्ये आणि ते म्हणले की अहो ह्या प्राचार्यांचं असं मत आहे की ह्यांना जी तुम्ही पत्र पाठवली वगैरे वगैरे त्यामुळे त्यांची बेअब्रू झालेली आहे. मी म्हटलं नाही, बेअब्रू वगैरे काय झाली तेव्हा कसं काय. म्हटलं बेअब्रू कुणाची होते, ज्याला मुळात आब्रू आहे त्याची बेअब्रू होते, ह्यांना आब्रूच नाही. तसं बंधनच नाही, मोक्ष कशाला म्हणणार हो. आता तुमच्या लक्षात येईल की अशी ती अवस्था असते, अहो बंधनच नाही कुठलं, मग मोक्ष कसला. मोक्ष कशाच्या, बंधनाच्या सापेक्ष मोक्ष आहे. रात्रीच्या सापेक्ष दिवस, दिवसाच्या सापेक्ष रात्र. तुम्ही एकदा मागं सांगितलं तुम्हाला, दिवस आणि रात्र यांच्यामध्ये भांडण सुरू झालं, कोण श्रेष्ठ. दिवस म्हणाला मी श्रेष्ठ, रात्र म्हणाली मी श्रेष्ठ. ब्रह्मदेवाकडे गेले, सांगा म्हणजे कोण श्रेष्ठ. ब्रह्मदेव म्हटले दोघंही सूर्याकडे जावा. सूर्याकडे, सूर्य म्हणजे दोघांना मी विचारत नाही, मला माहिती नाही म्हणते, रात्री माहिती नाही आणि दिवसही माहिती नाही, कारण ती दोन्ही सापेक्ष आहे सूर्याच्या दृष्टीने. कारण तो सूर्य सतत प्रकाशमान आहे, त्यामुळे तिथं रात्र नाही आणि रात्र नाही म्हणून दिवस नाही. बंधनची नाही ठावे मुक्त कास या म्हणाय तुकोबार आहे. ह्या तुकोबारांचे अभंग अप्रतिम आहेत. म्हणजे 2-2, 4-4 तास व्याख्यान देऊन जे समजणार नाही, तुकोबारा एका ओळीत सांगतात, सहज सांगतात, सहज समजेल असं सांगतात. याला म्हणतात भाषेवरलं प्रभुत्व. कठीण करून सांगणे याला भाषेवरचं प्रभुत्व म्हणत नाहीत, सोपं करून सांगणे याला भाषेवरलं प्रभुत्व म्हणतात, याला त्या विषयावरलं काय म्हणतात, प्रभुत्व म्हणतात. हे लक्षात आहे. मग आपल्या शास्त्री पंडितांनी काय केलं, कठीण विषय आमच्या सगळ्या शास्त्रांवर आरोप का होतात, आम्ही विषय काय केले सगळे कठीण करून सांगितले. कठीण नाही करायचं, सोपं करायचं, हे लक्षात आहे. म्हणून मी अनेक वेळा सांगतो, शास्त्री पंडितांनी जी चर्चा केली ती चर्चा करून त्यांना कधी परमेश्वर भेटला नाही, परमात्मा भेटला नाही. तो कुणाला भेटला, राधेला भेटला. तो कुणाला भेटला, मेरेला भेटला. तो कुणाला भेटला, गोपिकांना भेटला, ज्यांनी कधीच कुठं शास्त्र वाचलं नव्हतं. तो कान्हेपात्रेला भेटला. तो चोकोबांच्या त्या महारीला भेटला. तिनं तो वेदांत सांगितला, तो एखाद्या वेदांतावर अत्यंत गंभीर म्हणजे विचार करणाऱ्या एखाद्या महापंडिताला सुद्धा समजणार नाही असा वेदांत तिनं सहज जाता जाता सांगितलं. म्हणून हे आसन घाला, जेवढं जमेल तेवढं ध्यान करा आणि तन्मय होऊन राहा, त्याच्याशी एकरूप होऊन राहा. अशा प्रकारे त्याच्याशी एकरूप होऊन, म्हणून अध्यात्म करायचं असेल तर असा करा, नाही तर करू नका. माझं स्पष्ट मत असतं, करायचं असेल तर असा करा, अन्यथा करू नका. अध्यात्म असा करायचा असतो, एकरूप व्हा, तन्मय व्हा. अध्यात्मासाठी अध्यात्म करा, अध्यात्मासाठी अध्यात्म करा, हे लक्षात घ्या. संसारासाठी करायचा नाही आणि मनाचे चोचले पुरवण्यासाठीही करायचा नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असा शुद्ध अध्यात्म करायचं. म्हणून माऊली असं सांगते की मग मनोधर्माची काय जी असतात, वृत्ती जी असते ते सगळं मनोधर्म नष्ट होतं, काही राहत नाही शिल्लक भाऊ.
आता काही शिल्लकच नसतं. ज्याच्याकडे काहीच शिल्लक नसतं ना, त्याच्याकडे काहीतरी शिल्लक असतं. ते वेगळं असतं, हे लक्षात घ्या. ते कसं असतं? वेगळं असतं. ही अशी ओढ असली पाहिजे त्याची. आपल्याकडे ओढ नसते. मग आपल्याकडे जास्त ओढ जर असेल त्याची, ह्या विषयांपेक्षा त्याची ओढ जास्त असेल, तर आपण कुठं जाणार? त्याच्याकडे जाणार. साने गुरुजीने आपल्या चरित्रामध्ये एक गोष्ट सांगितली आहे. साने गुरुजी लहान असतात, पाऊस पडलेला असतो, बाहेरगावी असतात, आईची आठवण येत असते, गावाला आपल्या गावी जात असतात. मध्ये ओढा असतो, ओढ्याला फार पाणी असतं, जाऊ लागतात पाण्यात. तिथे एक स्त्री असते जवळ, ती म्हणते, बाळा, अरे बाबा, त्या पाण्याला फार ओढ आहे, जाऊ नको. तेव्हा साने गुरुजी म्हणतात, यापेक्षा आईची ओढ जास्त आहे. या पाण्याच्या ओढीपेक्षा आईची ओढ जास्त आहे, मग तिकडंच जाणार. तसं या संसारातल्या ओढीपेक्षा लक्षात ठेवा, त्याची ओढ जास्त असली पाहिजे. मग आपण कुठं जाणार? मग त्याची ओढ जास्त असेल ना, आणि मग तुम्ही हात दिला ना, वर केला ना, तर तो त्या पाण्यातून तुम्हाला नसते, आपला हात तुम्हाला देतो आणि त्या माया नदीतून काय करतो? घेऊन जातो. पण त्याची ओढ असली पाहिजे, हे लक्षात घ्या. मग मनोधर्म संपतात, सर्व काही संपतं. मग कसली इच्छा राहत नाही, मग प्रसिद्धी राहत नाही, नको वाटते. मग पैसा नको वाटतो, काही नको वाटतं. आणि योगक्षेम तो चालवतो. योगक्षेम कोण चालवतो? तो चालवतो. हे असं सगळं होत असतं. पण यासाठी ही जो अध्यात्म आहे तो असा करावा लागतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्या केवळ आसनं केली म्हणजे नाही झालं, म्हणून हे सगळं मी सांगितलं. त्याचा भाव सांगितला. माऊलीला काय करते? त्याचा भाव सांगते, दुसरं काही नाही सांगते. असं समजून घेतल्यानंतर मग तुम्हाला लक्षात समजेल ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे सामर्थ्य, हे लक्षात घ्या. फार वेगळं सामर्थ्य आहे ज्ञानदेवांच्या मध्ये, फार वेगळं सामर्थ्य आहे. एक माझ्याच आयुष्यातील गोष्ट सांगतो आणि थांबतो, 5 मिनिटं आहेत फक्त. मी खटावला कॉलेजला होतो आणि खटावला एक राम मंदिर म्हणून फार चांगलं सुंदर मंदिर आहे. आणि त्या राम मंदिरामध्ये दरवर्षी फार सुंदर अप्रतिम व्याख्यान मला आयोजित करतात तिथले लोक. आणि महाराष्ट्रातले मोठमोठे वक्ते बोलवले जातात. तिथं मी गेल्यानंतर त्या कॉलेजला प्राध्यापक म्हणून अगदी सुरुवातीला होतो, एकटाच होतो. एक छोटी खोली घेतली होती एका वाड्यामध्ये, ते राहतो. आणि दुसरे एक सर होते. त्याने काय केलं, त्या व्याख्यानमालेमध्ये त्या वर्षी माझं नाव सांगितलं, त्यानं सुचवलं की या सरांचं व्याख्यान. आणि माझी प्रकृती तुम्ही आता पाहताय अशी, त्यावेळेला तरी फारच अशी होती अगदीच. आणि नवीन MA झाल्यानंतर 1 वर्षानंतर मी तिथं गेलेलो आणि नवीन माणूस. आणि ते मला सारखं म्हणायचे, सर मी तुमचं नाव सांगले खरं, पण इथं अशा प्रकारची परंपरा आहे, व्याख्यान चांगलं झालं पाहिजे, नाहीतर माझं नाव बदनाम होईल. तर ठीक आहे, मी हो म्हणणार. परत मी MPhil करत होतो, त्यामुळे सर नशिराबादकर सरांना भेटायला दररोज यायचं विद्यापीठात. म्हणजे खटावरून विद्यापीठात आष्ट्याला होतो, आष्ट्यावर सांगतो, आष्ट्यावरून विद्यापीठात, खटाव चुकून बोल. आणि मग असं सगळं चाललेलं, वेळ देत होतो, तयारी करत होतो. पण जसा ती वेळ म्हणजे तो दिवस येऊ लागला ना, तसं माझ्या टेन्शन आहे. आणि मी काय केलं होतं, माझ्या खोलीमध्ये 1-2 फोटो लावले होते. एक कॉट टाकला होता, एकटाच होतो. एक माऊलीचा फोटो आणि एक दत्तात्रेयांचा फोटो, कारण तिथं औदुंबर जवळ असल्यामुळे औदुंबरला मी जायचं. आणि मग आता दुसऱ्या दिवशी व्याख्यान, रात्री 12पर्यंत नोट्स काढल्या, परत विवेचन करत, परत पाठ केल्या, काही गोष्टी सगळं केलं, माऊलीला नमस्कार केला. आणि टेन्शन मात्र होतं की उद्या काय होणार नेमकं, कारण मोठी परंपरा. आणि झोपलो. आणि झोपल्यानंतर त्या माऊलीचा जो फोटो होतो ना, त्या फोटोतून माऊली बाहेर आली अशी असं वाटलं. बाहेर आली आणि असा आशीर्वाद दिला. मला वाटलं काहीतरी आभास आहे. आभास होतो ना लोकांना, काहीतरी आभास असेल, काहीतरी असेल.
पण दुसऱ्या दिवशी व्याख्यान झालं तसं व्याख्यान आत्तापर्यंत माझं कधीच झालं नाही. एकदाच झालं तसं. म्हणजे अनेक व्याख्यानं केली, अगदी जळगावपर्यंत केली, पण ते जे व्याख्यान होतं ना ते तसं होतं की असं काही होतं की विचारू नका. याचा अर्थ काय, तुम्ही तुम्हाला त्याच्या ठिकाणी ओढ पाहिजे, तळमळ पाहिजे, तरच ते होतं, नाही तर होत नाही. म्हणून फॅशन म्हणून परमात्मा करू नका, उरकायचं म्हणून देवपूजा करू नका. 5 मिनिटं द्या, पण कशी द्या, खास त्याच्यासाठी म्हणून 5 मिनिटं असू दे. अध्यात्म 5 मिनिटात सुद्धा पुरेसं आहे. 24 तास करायचं नाही अध्यात्म, 24 तास संसार करा. हो, 12व्या अध्यायात स्पष्ट सांगितलं, हे जे 24 तास आहेत ना अर्जुना, ह्या 24 तासापैकी काही क्षण मला दे. हा, मोठिके हा काय उरे ती हा ते देत तुझा आहे, मोठे निमिषभरी देत तुझा आहे. म्हणजे मोजके आधी काही क्षण मला दे बाबा, आणि इतर वेळा कर ना प्रपंच, नको कोण म्हटले. पण ते शिक्षण देताना मात्र कसे द्यायचे, असे द्यायचे. यासाठी त्या आसनावर बसा, निवांत बसा, खोलीमध्ये सगळं मोबाईल सगळं बंद करा आणि 5 मिनिटं त्याच्यासाठी द्या. बस, संपलं, दुसरं काहीच करायचं नाही. हा याचा भावार्थ आहे. असो, वेळ झालेली आहे, आपण इथं थांबू. बोला पुंडलिका वरदलिका श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. अरे